चला सर्वांना चला सर्वांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. बरोबर 4:30 वाजलेले आहेत आणि आपण ध्यानास एकत्र जमलेलो आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं वॉटर टेक्निक करायचं आहे. हे कधीच विसरू नका. कुठल्याही कार्यक्रमाला करा. संध्याकाळी असतो ज्ञानबोध आपला 4 वाजता. आज 2 वाजता आहे. आपण शंकराचार्यांचं जे पुस्तक आहे, हे शंकराचार्यांचं पुस्तक आज संपवणार आहोत त्यांचं चरित्र आणि मग उद्यापासून अमृता मॅडम तत्वबोध शंकराचार्यांचं काल त्यांनी सुरू केलं होतं परवा. ते पुढं कंटिन्यू करतील. तर वॉटर टेक्निक करायचं आहे. पाणी घ्यायचंय. ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांना सांगते. रोज कुठल्याही कार्यक्रमाला आपण आलो की पहिल्यांदा पाणी आणि चमचा घेऊन बसायचं आहे. तर 2 टेक्निक आपण पाण्याचे करतो. एक व्हर्टेक्स वॉटर. व्हर्टेक्स म्हणजे भोवरा आणि वॉटर म्हणजे पाणी. तर भोवरायुक्त पाणी आपल्याला प्यायचं असतं. तर हे कसं तयार करायचं? त्याचबरोबर आपण दुसरं टेक्निक करतो वॉटर अफर्मेशन्स. पृथ्वीवर 70-75% पाणी आहे. आपल्या शरीरात सुद्धा 70% पाणी आहे. पाण्याला आपण सूचना दिल्या किंवा जे काही भाव आपण तयार करतो पाणी हातात घेतल्यावर, ते सगळे या ग्लासमधल्या पाण्यात उतरतात. आपण बघितलं आपले भाव म्हणजे आपले विचार. विचार, शब्द यांना फ्रिक्वेन्सी असते, वेव्हज असतात. त्या वेव्हचे सगळे व्हायब्रेशन पाण्यात जातात. ज्यावेळेला संध्याकाळी तुम्ही ओंकार करता, त्याला ओंकाराचे व्हायब्रेशन सुद्धा पाण्यात घ्यायचेत आणि ते ओंकार व्हायब्रेशन युक्त पाणी प्यायचं आहे. त्यावेळेला व्हर्टेक्स करू नका रात्री. कारण व्हर्टेक्स वॉटरने काय होतं? एनर्जी ड्रिंक तयार होतं. एनर्जी ड्रिंक. मग हे दिवसभर तरतरी पुरवतं. आपल्याला एनर्जी पुरवतं. तुम्हाला दुपारी झोप येणार नाही. तुम्हाला कामाला एनर्जी राहील. तुम्ही परत सकाळी एकदा उठल्यानंतर करू शकता. आपलं असं असतं, आपल्या ध्यानाचं टेक्निक असं आहे, की ध्यान झाल्यावर आपण झोपतो. 10 मिनिटं का होईना झोपायचंच आहे आणि ही झोप खूप वेगळी असते. कारण या झोपेमध्ये भरपूर आपल्याला एनर्जी शरीरामध्ये प्रोसेस करून घेत असते. तर तुम्ही पिरॅमिडमध्ये पण बघितलं जे आलेले आहेत त्यांनी, की किती एनर्जी कार्य करते. मग घरी गेल्यावर शरीर जड होतं आपलं. तसंच इथे जड नाही होणार, पण इथे एनर्जी भरपूर काम करणार आहे. म्हणून तिला एक वाव देण्यासाठी एक कमीत कमी 10 मिनिटं, जास्त झोपलं तर चांगलं चालणारच आहे. कदाचित तुम्ही 10-11 वाजता सुद्धा उठू शकणार आहात. काही हरकत नाही. तयारी करून बसत चला. कारण जी शरीराची गरज आहे ती करून घेणार आहे. आणि मग उठल्यानंतर कसं वाटतंय बघा. आणि मग एकदा ही जर गोडी कळाली, 4-5 दिवस तुम्ही पहाटे उठलात, एकदा ही गोडी कळाली, की परत झोप येणार नाही. खूप फायदे आहेत 4:30 ला उठण्याचं. आणि हे शक्ती साधना किंवा शिवसर्वोदय शास्त्र जे शिकले त्यांचं 3:30 ला मी ध्यान घेत असते. कारण 3:30 ची वेळ ही अजून जास्त चांगली. आपल्याला गाईडिंग ऊर्जा ज्या असतात, मार्गदर्शक ऊर्जा ज्या असतात, त्या जास्त असतात त्यावेळेला. आता 4:30 ते 5 आपल्याला एवढाच वेळ मिळतो. पण 4:30चं ध्यान वेगळं, 3:30चं ध्यान वेगळं. पण काही लोकांना एवढ्या 3:30 ला उठायला जमत नाही आणि नवीन पण जॉइन झालेत. त्यामुळे मी म्हटलं, की 4:30 ला घेऊन बघूयात, की 3:30 ला जे उठू शकत नव्हते, त्यांना एक संधी देऊयात आपण. आणि त्यामुळं मग 4:30 ठरवलंय. पण आत्ता सुद्धा तुम्ही किती रेग्युलर येताय, प्रश्नांची उत्तरं लिहिताय का? ते बघून मी वेगळा ग्रुप करणार आहे आणि तेवढ्यांचंच पुढे चालू ठेवणार आहे. हे ध्यान आपण रोज घेणार नाही, आठवड्यातून 3दा-4दा असं घेणार आहोत. तर का घ्यायचं आता हे ध्यान? आपण चक्राध्यान करत होतो, थांबवलं चक्राध्यान. कारण तिथे चक्राध्यान तसंही उद्दिष्ट आपण 3 चक्रापर्यंतच ठेवलं होतं. हृदय चक्र करायचं का नाही? कारण काय ऊर्जा येते, ऊर्जा काय संकेत मला देते, हे बघायचं असतं. आता आज जे आपण बसलोय, ते कुठल्यातरी फोर्स खाली बसलोय. मलाही माहिती नाही काय घ्यायचंय मला.
आणि का घ्यायचं होतं, हे इतक्या लवकर होईल असं नव्हतं वाटत. माझ्या प्लॅनिंग प्रमाणे मला असं वाटत होतं, की 15 फेब्रुवारी नंतर वगैरे सुरू करू साधारण. पण हे लगेच ऊर्जेने करून घेतलेलं आहे आता, की ते ध्यान बंद करून हे करायचं काहीतरी इंटेन्शन आहे. ते कळत नाही पुढे गेल्याशिवाय आपल्याला. जसं आता पिरॅमिडमध्ये परवा ध्यान झालं. मला लवकर संपवायचं होतं अर्ध्या तासात. पण पुढं आपोआप इन्स्ट्रक्शन्स येत गेल्या आणि काही बोलले मी म्हणून सांगितले पिरॅमिडमध्ये आलेल्यांना, की लिहा तिथे. काय आपण प्रोसेस केल्या, काय आपण ध्यानातून केलं लिहा. पण एक व्यक्तीने पहिलं बरोबर लिहिलं आणि बाकीच्यांनी मग नंतर अनुभव लिहायला सुरुवात केली. मी म्हटलं अनुभव नाही विचारलेले तुम्हाला. मी काय करून घेतलं, काय केलं आपण ते लिहा. झालं बंदच पडलं. कोणीच काही लिहिलं नाही पुढे. तर कृपया असं करू नका. कारण तिथे काही अमूल्य संदेश आले ध्यानात आपोआप झालं. ते मला सुद्धा कळणं गरजेचं असतं. तेच आपण परत नंतर इन्स्ट्रक्शन तशाच करून तसं जर ध्यान केलं, तर आपल्यालाही फायदेशीर असतं. म्हणून सगळ्यांना लिहा म्हटलं एक-एक पॉइंट. काय-काय आठवतं. जरी सिक्वेन्सने नाही आठवलं, तरी काय-काय केलं आठवलं तर लिहा जरा त्यात. तर या गोष्टी महत्त्वाच्या किंवा मग त्याच्यावर विचार तरी करता येतो, की काय-काय आपोआप आलं. मी काय फक्त ठरवलं होतं, की पिरॅमिडचे 4 कोपरे काय करतात ते सांगायचं. कारण चक्राध्यान झाल्यामुळे थोडंसं तुम्हाला ते माहिती होतं आणि पिरॅमिडचं महत्त्व कळतं. पण बरचसं बाकी काय-काय झालं. ठीक आहे. तर ते म्हणून आता आजच्या ध्यानाचं किंवा आता हे जे काही आपण जमतोय त्याचं काही प्रयोजन मला इतकंसं माहिती नाही. माझ्याही ह्याच्यात आलेलं नाही. पण आपण थोडंसं मागं जे केलं शिवशक्ती साधना, तर ते एक विज्ञान भैरव तंत्राचे सूत्र बघायला लागलो. तर आता माझ्याकडं हे श्री शिवसूत्र आहे. हे बघा, हे पुस्तक आहे श्री शिवसूत्र. मला सारखी प्रेरणा होती, की यातलंही मी काय-काय सांगायचंय. बघू माहिती नाही आता. असं वाटतंय प्रेरणा, पण काय आहे यात? हे तुम्हाला पचणार आहे, नाही पचणार आहे मला माहिती नाही. पण थोडंसं आता हे ध्यानाचं असं असेल स्वरूप आत्ता तरी या, की काही-काही सांगेल पण मी आणि ध्यानही होईल. असं आहे आणि दुपारी पण तसंच म्हटलंय, ध्यान म्हटलंय. तर दुपारी पण ध्यान करूयात आणि आता हे वेगळं करूयात. तर आता टेक्स वॉटर करून घेऊ आपण आधी. तर आणलंय का सगळ्यांनी? मी वेळ दिला तुम्हाला पाणी आणि चमचा आणायला. जे कोणी घेऊन बसलेलं नव्हतं त्यांनी. तर आता व्हर्टेक्स वॉटर करूयात. व्हर्टेक्स वॉटर म्हणजे पाण्यातला भोवरा करायचा. तर पाणी डाव्या हातात घ्यायचं नेहमी. शिवसर्वोदय शास्त्र तुम्ही आता शिकलेलं आहेत. त्याचे काही टेक्निक सुद्धा आता आपण आणणार आहोत चर्चेमध्ये. काही पुस्तकं, शिवसूत्र, विज्ञान भैरव तंत्र असं थोडंसं चर्चा आणि मग ध्यान असं. जसं प्रेरणा होईल तशी. तर आता हे जे काही आपण शिवसर्वोदय शास्त्र शिकलो, त्याच्यामध्ये आपण डावा हात वापरायचा आहे पाण्याला. कारण डावी नाडी चंद्र नाडी आहे. शांत ठेवणारी आहे. आणि म्हणून नेहमी पाणी पिताना आजपासून डाव्या हाताने प्यायचं. समघोटात प्यायचंय. का बरं समघोटात? आपण बघितलं डावी नाडी ही समनाडी आहे. मग हे सगळं शिकलेलं पाहिजे ना. आता हे जे ध्यान करणारे जे काही आपण ज्ञान करणार आहोत, चर्चा करणार आहोत, त्यातलं पण आहे. शिवसूत्र असणार आहे, विज्ञान भैरव तंत्र असणार आहे. तर त्यामुळं हे पाणी आहे, चंद्र नाडी म्हणजे सम आकडा आहे. आपण बघितलं, आपली डावी नाकपुडी चालू असेल, तर सम पावलं टाकायची. तर आज तुम्हाला ग्रुपवर लिहायचंय, नाडी चेक केली का? आणि हात फिरवला का? पावलं टाकली का? हे केलं तर पुढचं ना, मग दिशा कुठली, नाडी कुठली, तर दिशा कुठली पावलं टाकताना. आधी हे केलं तर पुढच्या स्टेप होणार. म्हणून ग्रुपवर लिहायचं आहे. हा आठवडा पूर्ण हा नियम पाळायला सांगितलेला आहे मी. कुठला नियम? की उठलं की श्वास बघा, त्या चेहऱ्यावरून हात फिरवा, ती पावलं टाका, तेवढे नंबर टाका. मग डावी नाडी समनाडी म्हणून पाणी नेहमी आजपासून समघोटातच प्यायचे. सवय लावून घ्यायची आता. नुसतं आपण शिकून सोडून देतो तसं नाही. पाणी डाव्या हाताने पिण्याला काही कारणं आहेत. पाणी समघोटात प्यायला काही कारणं आहेत. हे कळेल मी, सांगेल, हळू सांगेल. तर आता व्हर्टेक्स वॉटर, मग बहुरा. पाण्यात बहुरा कसा करायचा आहे? तर
एक चमच्याने असं क्लॉकवाईज फिरवायचं, गर 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 गर, की लगेच विरुद्ध दिशेने फिरवायचं, गर 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 गर. बघा पाण्यात बहुरा झालाय, तो बहुरा पोटात गेला पाहिजे, पटकन प्यायच. हे झालं वर्टेक्स वॉटर. तुम्ही जेवढे वेळे घाल तेवढी एनर्जी त्यात जाणार आहे. आता मी काही लगेच पित नाही, कारण मला अफर्मेशन पण द्यायचे. तर वॉटर अफर्मेशन हे दुसरं टेक्निक. आपण काय करतो, आपण कुठल्याही प्रोग्रामला, कुठल्याही ध्यानाला मल्टिपल तंत्र करतो, एकत्र इंटिग्रेटेड अप्रोच करतो. त्यामुळं खूप फायदे आपल्याला होतात, लगेच रिझल्ट्स येतात. आत्ता ध्यान केलं की आत्ता रिझल्ट्स येतात. एक तर आपल्याला गायडिंग ऊर्जा चांगली आहे आणि शिवाय आपण वेगळे वेगळे टेक्निकचा संगम करतो. मग हे टेक्निक इतर वेळेला दिवसात तर केले पाहिजेत ना. आजारी असतील, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील, त्यांना हे पाणी दिलं पाहिजे. वर्टेक्स वॉटर लहान मुलांना दिलं पाहिजे. तहानी नातवंड असतील तुमच्या, त्यांना पाजा वर्टेक्स वॉटर करून. बघा कसं फरक पडतोय तो. झाडांना घाला. झाडांमध्ये सुद्धा साधकांनी रिझल्ट्स दाखवलेत वर्टेक्स वॉटर दिल्याने, अफर्मेशन्स युक्त वॉटर दिल्याने. जास्त फुलं येतात. गुलाबाची कुंडी असेल, गवती चहा असेल, करा प्रयोग करून बघा. तिथे सुद्धा रिझल्ट्स येतात. तुळशीला घाला. तर हे महत्वाचं. आता वॉटर अफर्मेशन काय, तर पाण्याला सूचना द्यायच्या. पाण्याला धन्यवाद जरी आपण म्हटलं ना, तरी ते धन्यवादाचे अणू, रेणू, पाण्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं. आपण बघा, आपल्याला गुरुजी पूजा-बिजा करताना आचमन करायला सांगतात. आपण पाणी हातात घेतो आणि आचमन करतो, संकल्प सोडतो. गुरुजी म्हणतात संकल्प सोडा. का? तर पाण्याला मेमरी आहे, आठवण आहे, स्मृती आहे. आपण पाण्याला जे सांगतो ते पाणी लक्षात ठेवतं. मग आता आपण हे जे पाण्याला सांगणार आहे, ते पाण्यामध्ये जाणार आहे. ते पाण्यात साठणार आहे आणि ते पाणी पिल्यावर शरीरातल्या पाण्यामध्ये मिसळणार आहे आणि कार्य सुरू होणार आहे. म्हणून आत्तापासून पाणी पिताना सवयच लावायची, की डावा हात समोर पाण्याला सूचना दे, धन्यवाद म्हणत. नुसतं धन्यवाद दिलं, प्रेम दिलं, तरी सगळं चांगलं पाणी होणार आहे. त्याला काही आपण काही प्रत्येक वेळेला काय हवंय ते सांगितलं पाहिजे असं काही नाहीये. मग आता पाण्याला काय-काय सांगायचं आहे? तुम्हाला जे हवं आहे ते. समजा तुम्हाला आज एक काम करणं हवं आहे, तर तुम्ही म्हणा, "काम सुंदर झालं, काम सक्सेसफुल झालं, काम यशस्वी झालं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद." कारण का हे पाणी शरीरात गेल्यावर काम सक्सेस झालं, ही स्मृती ठेवणार आहे. सगळ्या पाण्यात मिसळणार आहे आणि या पाण्यातूनच आपण ब्रह्मांडाला कनेक्ट झालोय. पाण्यातून आणि हवेतून. मग पाण्यात जर हे कनेक्ट झालोय, तर जी व्यक्ती काम करणार आहे, जिच्याकडनं होणार आहे, तिच्यापर्यंत ते व्हायब्रेशन शरीरातनं तरंग जात राहणार आहेत आणि त्यामुळे ते काम होणार आहे. किंवा काहीही तुम्ही पाण्याला म्हणा, धन्यवाद म्हणत चला. धन्यवादाचे व्हायब्रेशन खूप चांगले आहेत. प्रत्येक व्यक्तीला ज्याच्याकडनं काम करायचंय, जिच्याबरोबर भांडण झालंय, जिच्याबरोबर आपलं तंटा झालाय, जी आवडत नाहीये, त्या व्यक्तीला सुद्धा धन्यवाद द्यायचे. सवय लावून घ्या. खूप धन्यवाद द्यायचे, खूप प्रेम पाठवायचं. कारण आपण व्हायब्रेशन बिघडवलेत त्या व्यक्तीबरोबर. म्हणून हे सुरू करा. आयुष्य तुमचं बदलायला लागेल. करायचं. समोर कितीही भांडणं होऊ देत किंवा बोलत नसू दे किंवा कसंही त्यांनी आपल्याला वागवलेलं असू देत, आपण मात्र प्रेमाचेच व्हायब्रेशन सोडायचे. आपल्याला पृथ्वीवर प्रेमाचे व्हायब्रेशन सोडायचे सगळ्यांना, पृथ्वीसाठी, प्लॅनेटसाठी. जेवढं आपण हे काम करू, तेवढं आपला वारा चांगला होणार आहे. तेवढी आपली एनर्जी चांगली राहणार आहे. तेवढी आपली मनःशांती, समाधान, सुख चांगलं राहणार आहे. आपल्या मनाच्या स्पंदनांवर, आपल्या विचारांवर आपलं सुख अवलंबून असतं, ना की कुठल्या बाह्य गोष्टीवर, ना की कोणत्या दुसऱ्या व्यक्तींवर. दुसऱ्या व्यक्तींनी आपल्याला कितीही मनस्ताप दिला, तर लगेच आपण प्रेम, प्रकाश, धन्यवाद द्यायचे, पाण्याला सांगायचं आणि मग आपण किती शांत होतो, छान राहतो ते बघायचं. ठीक आहे? हे प्रोटेक्शन सुद्धा शरीराभोवती तयार करतं. ते प्रोटेक्शन युक्त नेहमी आपण बसायचंय. तर आता बघा, व्हर्टेक्स वॉटर मी करताना पाण्याला सूचना देणार आहे. तर आता आम्ही आपलं एक नेहमीचं ठरवलंय, निरोगी, निरामय, नित्यानंदी.
राहत आहोत. संपलं. या एका वाक्यात खूप आहे. आम्ही सर्वजण निरोगी, निरामय, नित्यानंदी राहत आहोत. तर चला करूयात. वटेक वॉटर सगळ्यांनी करा. आम्ही सर्वजण निरोगी, निरामय, नित्यानंदी राहत आहोत. आम्ही सर्वजण निरोगी, निरामय, नित्यानंदी राहत आहोत. आमचे ध्यान उत्कृष्ट घटत आहे. आमचे ध्यान उत्कृष्ट घटत आहे. आमची चेतना उच्च होत आहे. आमच्याकडून सर्व पृथ्वीसाठी सुंदर काम होत आहे. हे पाण्या, हे अमृतमय जला, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. इतकं सुंदर पाणी लागतं. पाण्याची चव बदलते. धन्यवाद देऊन पाणी प्यायला शिका. 2च घोट पिले मी. तर तसंही समघोट प्या. तर हे झालं आता 2 टेक्निक. आता तिसरं टेक्निक आपण काय करणार आहोत? प्रोटेक्शन घालायचं. जसं आपण लवकर पहाटेचं ध्यान करतो. आता 4:30चं ध्यान, 3:30चं ध्यान, प्रोटेक्शन फार महत्वाचं आहे. कारण ध्यानामध्ये आपल्या ऊर्जा चांगल्या होतात, वाढत जातात. मग या वाढत गेलेल्या ऊर्जा सक करायला निगेटिव्ह ऊर्जा आपल्याजवळ येतात. आणि तसंही बघितलं तर ऊर्जा नेहमी हायर कडून लोअर कडं वाहत जाते. नियमच आहे ना, पाण्याचा फ्लो तसाच होता. तर या डोंगरावरनं पाणी पर्वतावरून बरोबर, बरोबर खाली येतं. उंची खाली म्हणजे एनर्जी खाली कमी, उंची जास्त म्हणजे एनर्जी जास्त. तसं आपण जसं हायर ऊर्जेत जायला लागतो, तसं ऊर्जा सक व्हायला लागते. काढून घेतली जाते आपल्याकडनं. मग ही काढून घेतलेली ऊर्जा आपल्याला त्रासदायक सुद्धा ठरते. म्हणून आपण नेहमी प्रोटेक्शन घालायचं. आपण ऊर्जा कोणाला देणं वेगळं. आपण आता ध्यान करताना घरातल्यांना देऊ. आपण आपल्या घराच्या आजूबाजूच्या लोकांना देऊ. सगळं करू आपण. आपण सोर्स बनवू. आपल्यापासून जेवढी ऊर्जा आपण इतरांना देऊ लागतो, जेवढे प्रेमाचे व्हायब्रेशन आपण इतरांना देऊ लागतो, तेवढी ऊर्जा आपल्याला येते, आपल्याला येते, आपल्याला येते. आपण सोर्स बनवू लागतो. ऊर्जेचा सोर्स बनवू लागतो. हे चांगलंच आहे दुसऱ्यांना ऊर्जा देणं. पण काही समजा निगेटिव्ह शक्ती असतील किंवा आपल्याला ज्यांना द्यायची नाहीये, जे लोकं चांगलं वागत नाहीत, त्यांना पण द्यायची आहे लोकांना चांगलं सुधारण्यासाठी, त्यांना चांगले विचार येण्यासाठी. पण निगेटिव्ह शक्तींनी ऊर्जा आपल्या सक करू नये. कारण त्यांनाही आपण हवं-हवंसं वाटतं. त्यांनाही आपल्या सानिध्यात छान वाटतं. म्हणून तेही येऊन जवळ बसतात. म्हणजे असं काही कोणी येऊन बसत नाही, विचार करू नका, घाबरू नका. पण तुम्हाला समजेल अशा शब्दात मी सांगत असते. म्हणून एक नेहमी ध्यानाला प्रोटेक्शन घालायची सवय लावा. मग हे प्रोटेक्शन घालायचं विसरायचं नाही. दर ध्यानात काही आपण हे करणार नाही. दररोज काही तुम्हाला व्हर्टेक्स वॉटर कोणी सांगत बसणार नाही. तुम्हीच ते लक्षात ठेवायचं. म्हणून मी रेकॉर्डिंग पण करते आता. जे आता आज अवेलेबल नाहीये. एक घ्या स्क्रीनशॉट कोण कोऑर्डिनेटर कोण आहेत सविता मॅडम नाहीतर कोणीही घ्या आणि आपल्या शिवसरोदय ग्रुपवर पोस्ट करा. नाही तर मॅडम. हां. तर याच्यामध्ये प्रोटेक्शन घ्यायचं. आपले व्हिडिओ आहेत बघा सर्व तंत्रयुक्त. ते बघा तुम्ही. नाहीतर कोणीतरी टाका आज कोऑर्डिनेटरनी सर्व तंत्रयुक्त 1-2 व्हिडिओ आहेत. मग हे झालं प्रोटेक्शन आणि चौथं लक्षात ठेवायचं ग्राउंडिंग विसरायचं नाही अजिबात. ग्राउंडिंग म्हणजे काय? तर आपली जी एनर्जी जास्त झालीये, ती सगळी धरती मातेला आपण पाठवायची. का? तर आपण या धरती मातेसाठी काम करण्यासाठी आलेलो आहोत. आपलं तेच उद्दिष्ट आहे. प्रत्येक झाड हे धरतीला मुळातून सगळी ऊर्जा देत असतं. सूर्याकडनं घेतं ऊर्जा आणि पृथ्वीला देतं. सूर्याकडनं घेतं, पृथ्वीला देतं. आपल्याला पण देतं. सूर्याची ऊर्जा आपल्याला अन्नपदार्थातून मिळते, फळातून मिळते, भाजीपाल्यातून मिळते. आपण पण ती ग्रहण करतो म्हणून आपलं चैतन्य राहतं. आपण जर खाल्लंच नाही तर काय राहणार आहे आपलं? जीवन ऊर्जा पण नाही राहणार. तसंच झाडासारखं आपणही करायचंय. कारण सध्या सूर्याचं जे काही येतंय ते प्रेम भरभरून येतंय. आपल्या पृथ्वीसाठी सूर्याचं प्रेम भरभरून येतंय म्हणजे सोलर फ्लेअर येतंय. खूप आग ओकतोय सूर्य. ही आपली ऊर्जा वाढवतोय, आपलं असेन्शन करतंय. आपली चेतना वाढवायची आहे, आपल्याला एनर्जी वाढवायची आहे. पृथ्वीसोबत आपला प्रवास झाला पाहिजे. मग हा केव्हा होणार आहे? पृथ्वी केव्हा आपल्याला सोबत घेऊन जाणार आहे? तर पृथ्वीला द्यायची आहे ऊर्जा.
म्हणून मग हे ग्राउंडिंग शेवटी करणं महत्वाचं आहे. तर कसं करायचं ग्राउंडिंग? तर आपण पृथ्वीच्या गाभ्याला कनेक्ट झालेलो बघायचं. आपलं जे मूलाधार चक्र आहे खालचं, जननेंद्रियाच्या तिथल्या त्याच्याही खालचं शिवणीचं, म्हणजे ज्याला आपण खाली बसतो, जे भाग टेकतो तो धरती मातेला, तो पॉइंट म्हणजे मूलाधार चक्र. आणि त्याच्या तिथून एक हारा लाईन जात असते. म्हणजे साधारण नाभीपासून एक हारा लाईन जात असते. पार पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत ती कनेक्टेड असते. आपल्याला कळत नाही, आपल्याला ती दिसत नाही. दिसत नाही म्हणून नाहीये असं नाहीये. कारण आपला जो ऑरा आहे तो 6 फूट आहे. कमीत कमी 6 फूट आपला ऑरा आहे. मग ती जी लाईन आहे ती नाभीपासून खाली पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत कनेक्टेड आहोत आपण. आपण ज्या वेळेला चालतो त्याला पडत का नाही? त्या हारा लाईनच्यामुळे बॅलन्स राहतो. आपण सरळ असतो. सरळ चालतो. त्या पृथ्वीच्या गाभ्याला कनेक्ट, कनेक्ट, कनेक्ट होत चालतो. म्हणून आपण पडत नाही. बॅलन्स साधला जातो. पण ते कनेक्शन आहे पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत. तर ते ध्यानामध्ये व्हिज्युअलाइज करायचं, की त्या नाभीपासून त्या हाराच्या लाईन मार्फत सगळं पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत कनेक्ट झालंय आणि आपली सगळी ऊर्जा, सगळी कनेक्शन आहे. मग बोथ वे बघायचं ग्राउंडिंगमध्ये. आपली ऊर्जा पहिल्यांदा पृथ्वीला द्यायची. म्हणजे आपल्याकडून आपण पृथ्वीला पाठवत आहोत. आपण सोर्स बनायचं. नेहमी बघा देणाऱ्याचा हात असा वर असतो. का देणाऱ्याचा हात खाली असतो? थोडं देणारा हात आपण वर ठेवतो. म्हणून आपण उच्च ऊर्जेत जर जायचं असेल आपल्याला, तर आपण पृथ्वीला पाठवायची ऊर्जा. म्हणजे अजून आपल्याला खूप ऊर्जा येते. ज्यावेळेला आपण ग्राउंडिंग करतो बॅलन्स पण होते ऊर्जा. आपल्याला पेलवे एवढीच राहते. मग आपण ही सगळी पृथ्वीच्या हारा लाईन मार्फत आपण पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत ऊर्जा द्यायची आहे आणि पृथ्वीच्या गाभ्यापासून परत आपल्या नाभीपर्यंत, मूलाधारातून नाभीपर्यंत येत आहे. हे ग्राउंडिंग कनेक्शन आपण ध्यानाच्या शेवटी विसरायचं नाही. कुठल्याही ध्यानाच्या शेवटी. पुन्हा पुन्हा मी सांगत नसते. हे महत्वाचं. तर हे पण एक किती झाले बघा 4 टेक्निक झाले. आता 5वं काय करायचं? तर ध्यानाच्या शेवटी आपण थोडं ध्यान करता, करता सबकॉन्शियसला जातो. आता सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला गेल्यानंतर मेंदूची फ्रिक्वेन्सी कमी, कमी, कमी होते 7 ते 14 हर्ट्झ. मग सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला गेल्यानंतर मॅनिफेस्टेशन टेक्निक करायचे. मी तुम्हाला सांगितलं ना, आता परत एक आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 21 दिवसाचा लॉन्च करणार आहे. जर 30-35 योग्य वर्थ साधक आले तर. लगेच नाही मी लॉन्च करणार आहे. तुम्ही तो ग्रुप जॉइन करून घ्यायचा आहे. आणि मार्चमध्ये किंवा नंतर वाटलं आहेत चांगले साधक, जसं शिवसरोदय शास्त्र केलं नवीन लोकांसाठी, तसं हाही मी 21 दिवसाचा परत घेईल. तर त्या ग्रुपला जॉइन व्हायचंय तुम्ही. त्याच्यात ते सगळे टेक्निक, सगळं जीवनाचं शास्त्र, जीवन कशावर अवलंबून आहे ते सांगितलंय. आपल्या मुलांना, तरुण मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना जरूर त्या कोर्सला जॉइन करून घ्यायचं. घरात एक 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 बास आहे. घरातला कोणी एक जॉइन झाला तर तुम्ही फक्त मुलांना बसवू शकता त्यावेळेला. 21 दिवस ते करायचे. त्यामुळे मी विचार करते, मुलं असतील तर मी संध्याकाळी घेईल 7-8 ला. त्यामुळे तुम्ही त्या मुलांना जॉइन करून घ्या ग्रुपमधनं. मग फी असणार आहे त्याला. मग फी भरताना तुम्ही एकाचीच भरायची घरामध्ये. पण मुलांना जॉइन केलं, की माझ्या लक्षात येईल, की बाबा मुलं आहेत मग रात्री ठेवूयात. 7-8 ला ठेवूयात. नाहीतर मुलं नसतील तर मग संध्याकाळी 4 ला घेईल मी. तर हे महत्वाचं. मग ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन करायचं शेवटी ध्यानाच्या. प्रत्येक वेळेला सवय ठेवायची. ओंकार वर्ग जोडला, त्याला तेच करायचे. म्हणून नवीन साधकांनी ओंकार साधना कराच. हे सगळं नित्यनियमित टेक्निक्स होतात आणि एक आयुष्य बदलायला सुरुवात होते तिथून. मग काय करायचं मॅनिफेस्टेशन? आयुष्याचा चित्रपट करा म्हटलंय. काय हवं आहे ते मिळालेलं बघा. आपले संकल्प लिहायला सांगितले शिवसरोदय शास्त्रामधले. मग ते संकल्प पूर्ण झालेले बघा. मग संकल्प जे आहेत ते आठवायचे दर ध्यानामध्ये. आणि जे काही मॅनिफेस्टेशन 5 आपले सेन्स ऑर्गन्स घालायचे, नाकाने काय बघतोय, डोळ्यांनी काय बघतोय, हे सगळं बघायचं. हे 5वं टेक्निक झालं. विसरायचं नाहीये प्रत्येक ध्यानाला. जे काही आहे ते. कारण हे बघा आपण संसारिक आहोत. आपल्याला संसारामध्ये सगळं करायचंय. कर्तव्य पार करायची आहेत. आपले धर्म पार पडायचा. पत्नी धर्म, पती धर्म, आपण माता आहोत किंवा पिता आहोत ते धर्म, मुलांचे धर्म हे आपल्याला काय जे काही आहेत आपले मनुष्य जातीचे धर्म,
हे सगळे आपल्याला पूर्ण करायचे, भारताचे, नेशनचे. हे सर्व धर्म आपल्याला पार पडायचेत. मग हे 5वं टेक्निक झालं मॅनिफेस्टेशन. आणि 6वं टेक्निक त्याच्यात करायचंय, सामूहिक चेतना पेरायची आहे. तर त्याचंही थोडंसं सांगते, आज पहिला दिवस असल्यामुळं. तर सामूहिक चेतना पेरायचं काम विसरायचं नाहीये ध्यानामध्ये. मग सामूहिक चेतना म्हणजे काय? तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. आता जी उत्क्रांती होत आहे पृथ्वीवर, ती सामूहिक चेतना बिल्डिंग होत आहे. म्हणजे आपण आज बसलोय ग्रुपमध्ये, त्या सर्वांची चेतना भरभर वाढणार आहे. आणि चेतना जी वाढणार आहे, तो ग्रुप चेतना वाढीचं युग सुरू झालेलं आहे. आतापर्यंत असं नव्हतं. आतापर्यंत प्रगती या एकाने अशा पर्सनल लेव्हलवर होत्या. त्यामुळे 4 भिंतींच्या आतमध्ये साधना होत होत्या. आता युग बदलत चाललंय. आता युग ग्रुप चेतना मूव्ह होण्याचं, त्यानीच प्रगती होण्याचं युग सुरू झालंय. ग्रुप कॉन्शियसनेस, ग्रुप चेतना. म्हणून जर बघितलं तुम्ही, इकडं-तिकडं सगळे ग्रुपमध्ये येतायत, जमतायत. फिजिकली जमणं फार महत्वाचं आहे. ऑनलाईन जमणं फार महत्वाचं आहे. ऑनलाईन जमण्यातून जे मिळतं, ते आपलं ऑफलाईन मिळण्यातून जे मिळतं, ते ऑनलाईन मधून सगळं मिळत नाही. पण काही प्रमाणात मिळतं. म्हणून ग्रुप ध्यान जे असतं, ते चुकवायचं नाही. फिजिकल चान्स घ्यायचा. ऑनलाईन एक ध्यान रोज झालंच पाहिजे, ग्रुप ध्यान. कारण ग्रुपला ज्या ऊर्जा येतायत आजूबाजूला, वातावरणात, पृथ्वीवर, सगळे असे गाईडिंग किंवा सपोर्ट करणाऱ्या ऊर्जा बिल्डअप झालेल्या आहेत. प्रत्येक ग्रुपची ऊर्जा वेगळी आहे, गाईडिंग ऊर्जा वेगळी आहे. मग या ग्रुपच्या चेतनेनुसार, त्यांच्या सोल प्रोग्रामनुसार या गाईडिंग ऊर्जा धब-धब, धब-धब ग्रुप एकत्र आला की येतात. मग म्हणून ग्रुपमध्ये बसलं, की जी काही चेतना होते, त्या चेतनेला एक काही दर्जा प्राप्त होतो. त्यामुळं हा जो ग्रुप एका वेळेला जो काही इच्छा करेल, जो काही मॅनिफेस्टेशन टेक्निक करेल, ते लवकर फलित होतं. म्हणून याचाच आधार घेऊन आपल्याला सामूहिक चेतना पेरायच्या. तर सामूहिक चेतना समजून घ्या सगळ्यात महत्वाचं. याच्यामध्ये समजा आता इथे पर्वताच्या शिखरावर ध्यान केलेलं आहे कोणीतरी. किती वर्षांपूर्वी केलेलं आहे. ते व्हायब्रेशन तिथे राहतातच. आणि ते व्हायब्रेशन आपण समजा तिथे गेलो, की आपल्याला सुद्धा मिळतात. जसं देवळात गेल्यावर आपल्याला खूप छान वाटतं. आता देवळात गेल्यावर आपल्याला खूप छान का वाटतं? कारण बरेच जण आलेले असतात, नमस्कार केलेला असतो, प्रार्थना केलेली असते. खूप छान-छान तिथे विचार असतात आणि व्हायब्रेशन सगळे राहतात भरून. मग आपण ज्यावेळेला देवळात जातो, त्यावेळेला ते सगळे व्हायब्रेशन, एनर्जी आपल्यावर काम करते 2 मिनिटं का होईना. म्हणून आपल्याला छान वाटतं. का तर त्या वातावरणात ते तयार झालेलं असतं. मग समजा मांजर आडवं गेलं, आपल्याला ही म्हण माहिती की मांजर आडवं गेलं की काम होत नाही. मग हे वातावरणात तयारच झालेलं आहे. लोकांनी ते पेरून ठेवलंय वातावरणात. मांजर आडवं गेलं की काम होत नाही, मांजर आडवं गेलं की काम होतंय. मग होतच नाही. किंवा गणपती स्तोत्र बुद्धिमत्ता वाढते, गणपती स्तोत्र बुद्धिमत्ता वाढते. ही चेतना पेरली आहे. ऋषीमुनींनी पेरलेली आहे. त्याला काही थोडं शास्त्र पण आहे. त्याचे व्हायब्रेशन स्पंदन पण आहेत गणपतीचे. पण गणपती म्हटलं की बुद्धिमत्ता का? आणि मारुती म्हटलं की हनुमान स्तोत्र भीतीला का? का तर या चेतना पेरल्या गेल्यात, की हनुमान स्तोत्र भीती नाहीशी करणार, हनुमान स्तोत्र भीती नाहीशी करणार, गणपती विद्वत वाढवणार, गणपती विद्वत. या चेतना पेरल्यात. जसं आता डायबिटीज, साखर, डायबिटीजवाल्यांनी गोड खाल्लं की साखर वाढते, डायबिटीज झालं की हे होतं, डायबिटीज झालं की ते, हे सगळं पेरलंय. मग त्याच्यात मार्केटिंग आलं, त्याच्यात चुकीचं आलं. बघा खूप पूर्वी सांगायचे खूप वेळा खा, खूप वेळा खा. हे पण पेरलं गेलंय. मग सफोला किंवा रिफाईंड तेल घ्या, रिफाईंड तेल प्या, नाहीतर हार्ट अटॅक येतात. किती वर्ष लोकं ते रिफाईंड तेलच वापरत होते. आता काय रिफाईंड नाही, रिफाईंड नाही. तुम्ही हे लाकडाच्या घाणीवरचं प्या. कच्ची घाणी, कच्ची घाणी. ह्या सगळ्या पेरल्या जातात. ह्याच्यामध्ये रॅकेट्स असतं. सगळ्यांचे हेतू असतात, दुष्ट हेतू असतात, पण ते वातावरणात पेरले जातात आणि तेच इफेक्ट येतात. सगळ्यात चांगलं उदाहरण कोरोनाचं आहे. कोरोनात लोकं भीतीने गेली. कोरोना, कोरोना, रोग, 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 व्हायरस, व्हायरस, व्हायरस. मग तो व्हायरस नसला तरी झाला. झालेलं सीरियस नसले तरी गेले लोकं घाबरून. गेले.
ह्या चेतना ज्या पेरलेल्या जातात त्याचे इफेक्ट आपल्यावर होत असतात. म्हणून टीव्ही बघू नये, म्हणून टीव्ही किंवा युट्यूब जे काही बघतात त्या चेतनेत आपण जातो. पॉलिटिक्स, पॉलिटिक्स, पॉलिटिक्स. पॉलिटिक्सची चेतना एकदम लोअर. ती तुमच्या मेंदूत तशीच चेतना राहणार. तुमची ऊर्जा तशीच राहणार. तुम्हाला तेच रिझल्ट घडवणार. म्हणून या चेतनेला समजून घ्यायचं. सामूहिक चेतना म्हणजे काय? आपण घरात कुठली व्हायब्रेशन सोडतोय? त्या YouTube बघून, ते टीव्ही बघून, त्या बातम्या बघून, सीरियल बघून, रडून, भावनायुक्त सीरियल बघतो. काय घरात क्रिएशन करतो आपण? घरातले व्हायब्रेशन काय करतो? दुःखाचे. मग ते दुःख येणारच आहे आयुष्यात. तुम्हाला तशाच नकारात्मक येणार आहे. तुम्ही सीरियल बघूच नका. तुम्ही डान्सचे शो बघा, तुम्ही म्युझिकचे शो बघा, गाण्यांचे शो बघा. चांगलं चांगलं बघा. बघा घरातले व्हायब्रेशन पीसफुल होतात. येणाऱ्यांना सुद्धा जाणवू लागतात. मग ही सामूहिक चेतना. मग आपण काय करतो? तर आपण कॉन्शियसली पेरतो. आपण चांगले चांगले विचार सोडतो. आता ग्रुपमध्ये आहोत. सकाळच्या पहाटेच्या ऊर्जेत आहोत. आणि ज्या वेळेला आपण आपल्या आजूबाजूसाठी ही सामूहिक चेतना पेरायची. म्हणजे खूप आपल्या घरातले व्हायब्रेशन्स, आपल्या भिंतींमधले व्हायब्रेशन, आपल्या घरात जे कोणी राहतं त्यांच्यापर्यंत त्यांना प्रेम प्रकाश, ते झोपलेत, त्यांना प्रेम प्रकाश पाठवा, त्यांना व्हायब्रेशन पाठवा. सगळे छान ऊर्जेत गेलेत बघा. घर ऊर्जेने धुवून निघालंय. आपण पसरवायची ही सगळी ऊर्जा. मग घराचं झालं, मग घराच्या शेजारचं, बिल्डिंगचं, सोसायटीचं, आपल्या शहराचं, आपल्या गावाचं, मग आपल्या जिल्ह्याचं, मग आपल्या राज्याचं, राज्य झाला की भारताचं, भारत झाला की सगळी पृथ्वी. हे आपण करत आहोत. हे भव्य दिव्य कामगिरी आपल्याकडनं घडत आहे. आणि ही कामगिरी एवढी उच्च आहे ना, कारण आपण जे पेरणार आहोत त्याचा इफेक्ट येणार आहे. मग आपण काय पेरतोय? सध्या सगळीकडे YouTube काय ओकतंय? YouTube सगळं नकारात्मक ओकतंय. त्यांचा त्यांचा रोल ते करतायत. ऍक्च्युअली तसं निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही नसतं. आपल्याला जे रुचतं ते. तर त्यांच्या विरोधात आपण हे करायचं. ते भविष्यवाणी, भविष्यवाणी, भविष्यवाणी करून ते क्रिएट करतायत त्या गोष्टी. ते पूर, पूर, पूर म्हटलं की पूर. प्रलय, प्रलय, प्रलय म्हटलं की प्रलय. मग आपण काय पेरतोय? आपण पेरतोय की पृथ्वीचं चेतना, पृथ्वीची चेतना खूप छान वाढली आहे. पृथ्वीचं असेन्शन खूप सोप्या पद्धतीने, इझी, सेफ, सिक्युअर्ड, प्रोटेक्टेड झालेलं आहे. आपल्या सर्वांचं असेन्शन खूप छान झालंय. आपल्या सर्वांची जी फ्री विल आहे, पृथ्वीसोबत राहायचंय का नाही? कुठं जायचंय? कुठल्या आयामात जायचंय? हे सगळं चला मानवी चेतनेच्या पलीकडं YouTubeवर टाकलाय कोर्स. ते 5-6 व्हिडिओ लवकर बघून घ्या. मी काल चक्र ध्यानाचे व्हिडिओ काढले मेंबरशिप मधनं. हे लगेच उडवणार आहे मी. या आठवड्यात तुम्हाला 31 पर्यंत तो कोर्स बघून घ्या सगळ्यांनी परत एकदा. चला मानवी चेतनेच्या पलीकडे. नाहीतर मी काढून टाकणार आहे ते. कारण मला ते त्रास व्हायला लागलाय. मी जे केलंय पोस्ट त्याचा मला फायद्यापेक्षा त्रास होतोय. करणारे फार थोडे आहेत. तर या गोष्टी त्या करून घ्या या आठवड्यात पूर्ण. तर हे जे आहे, मग फ्री विल आपली तयार ठेवायची आहे. मग ही फ्री विल आपली झालेली आहे साकार. कुठल्याही गोष्टींमधून, कुठल्याही आपत्त्या येऊ देत, काही येऊ देत, आपल्या सर्वांचं असेन्शन खूप सोप्या पद्धतीने झालेलं आहे. आपल्या जी काही फ्री विल आहे ती साकार झालेली आहे. सर्वांची झालेली आहे. सोप्या पद्धतीने झालेली आहे. चांगल्या पद्धतीने झाली आहे. सेफ, सिक्युअर, प्रोटेक्टेड, इझी आणि लवकर घडू देत हे. हे काहीही वाईट नाहीये. सगळं खूप छान चाललंय. आपण चाललोय आता ईश्वरत्वाकडं. आपण जिथून आलो तिकडेच चाललोय. आपल्या घरी चाललोय. मग घरी लवकर लोटूयात म्हणून आपण प्रत्येक ध्यानाच्या शेवटी सामूहिक चेतना पेरतो. याचे व्हिडिओ आहेत. कोणीतरी टाकले तर ते बरं होईल की ग्रुपवर या शिवसर्वोदय शास्त्राच्या. म्हणजे एक तुम्ही ते डिटेलमध्ये बघून घ्या. चला आता आपण ध्यान करायचं आहे. आता ध्यान का वेगळं करायचंय? वेगळं म्हणजे आपण ज्यावेळेला गायडेड ध्यान करतो, कोणीतरी सांगत असतं ध्यान, ते गायडेड ध्यान असतं. यामध्ये आपलं ध्यान घटत नसतं. त्या ध्यानात ज्या काही अफर्मेशन्स असतात, त्याचे परिणाम आपल्याला साधायचे असतात. म्हणून त्याला माइंडफुलनेस ध्यान प्रकार म्हणतात. माइंड आपल्याला फुल ठेवायचे जे कोणी काही सांगतं त्याच्याकडं. मग हे घडत नाहीये चक्रा ध्यानात, कुठल्याही ध्यानामध्ये ते घडत नाहीये तुमचं. तुम्ही म्युझिकमध्ये झोपून जाता. तुम्ही म्युझिकमध्ये डंबून जाता. आणि त्यामध्ये काय अफर्मेशन्स ऐकता हे तुमच्या लक्षात थोडं राहतं. तुम्हाला खूप छान-छान वाटतं म्युझिकमुळं. पण तसं काहीच लक्षात राहत नाही तुमच्या. कारण मी म्हटलं अनुभव चक्राध्यानाचं काय यायला होतं? मणिपूर चक्राध्यानाचं. मणिपूर चक्राच्या रिलेटेड हवे होते ना अनुभव.
ते मूलाधाराचं कॉपी करून तेच सुरू करून तेच कसे काय अनुभव आले? नखन, केसन हे, हे होतं का मणिपूरनी? मणिपूरचं नको का स्पेशलाइज? एवढं सांगितल्यावर सुद्धा अजून तिथे तसं सांगून सुद्धा त्याच्यात दुरुस्ती नाही. परत काहीतरी तसंच टाकलं. मग आपण काय जागृतीत राहतोय? एवढं छान, छान, छान चक्राध्यान हां, रिझल्ट्स येतात. रिझल्ट्स येतात कारण त्यातले काही अफर्मेशन्स सूचना ऐकता तुम्ही. माझे संकल्प असतात म्हणून पण रिझल्ट्स येतात. आता काही नवीन साधक म्हटले, "तुम्ही नसलं तर आम्हाला ती ऊर्जा येत नाही मॅडम. तुम्ही नसलं की ऊर्जा येत नसती, एवढी नसते. जाणवते आम्हाला, परत जाणवते." हे का होतं? का तर माझेही इंटेन्शन्स असतात, माझेही तिथे फीलिंग्ज, व्हायब्रेशन्स असतात. तुम्हाला माहिती नाही ध्यानाला जे कोण असतं त्यांची नावं मी 2दा 3दा बघत असते. मी व्हायब्रेशन पाठवत असते म्हणून मला तिथे लागतं सगळं. नाव आणि आडनाव लागतं आणि तुमचा नंबर म्हणजे तुमचं प्रोटेक्शन आहे. अनुजा लाड मॅडम नंबर घाला. तर हे महत्वाचं. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्यान म्हणजे शिकाल आता तुम्ही जे नवीन साधक आहेत या ध्यानामध्ये. तर ध्यानामध्ये कुठल्याही अफर्मेशन्स नकोत पहिली गोष्ट. म्युझिक तर नकोच नको. कारण म्युझिकमुळं आपण काय करतो माहिती नाही, वेगळ्या याला जातो फ्रिक्वेन्सीला. म्हणून आता हे ध्यान असं करायचं की अगदी थोड्या इन्स्ट्रक्शन्स असणारे म्युझिक लावणार आहे मी सुरुवातीला पण एक मध्ये-मध्ये बंद करणार आहे. आणि जे काही होतं ना, ते घडून देणं म्हणजे ध्यान. मग ध्यानाची सवय आपल्याला लागली पाहिजे. आणि एक 5 मिनिटं, 10 मिनिटं म्हणून मी हे सुरू केलंय, की एक डोळे मिटून शांत बसून आणि जे काही घडायचं ते घडू दे. आता ऊर्जा ट्रिगर झालेल्या आहेत, ॲक्टिव्हेट झालेल्या आहेत. म्हणून हे शिवसाधक घेतलेले आहेत. कारण पिरॅमिडला आलेले आहेत तुम्ही. पिरॅमिडला आल्याने तुमच्यावर एक दीक्षा झालेली आहे. ऊर्जेचे कनेक्शन झालेलं आहे तुमचं फिजिकल. शिवसर्वोदय शास्त्र तिथे शिकलेलं आहात तुम्ही. त्यामुळे ती दुसरी दीक्षा तुम्हाला झालेली त्या ऊर्जेची. तिसरे आपल्या ग्रुपचे आहेच आहे कनेक्शन. त्यामुळे बघा आता काय होतंय ते. आणि पहिलं या ध्यानामध्ये फोकस मी प्रश्न काय विचारला त्याचं उत्तर नको येऊ देत, पण प्रश्न मात्र लिहिता आला पाहिजे. आणि जे प्रश्नांची उत्तरं देणार आहेत त्यांनाच पुढं कंटिन्यू होणार आहे हे लक्षात घ्या. कारण प्रश्नाची उत्तरं काही कारणासाठी विचारत असते मी. मला प्रत्येकाचं काय आहे, स्टेज काय आहे, कितपत तुम्हाला झेपतंय, पेलवतंय हे कळलं तर मी पुढं-पुढं जास्त तुम्हाला गूढ ह्याच्यामध्ये नेणार आहे. कारण ध्यानाला सुद्धा गूढ काही टेक्निक्स असतात. जसं आपण बघा बंध घालतो. बंधाचं कसं ते नाभी उडाली म्हटलंय बघा. नाभी उडतीये तिथे. नवीन साधकांना करू नका म्हटलं, कारण झेपणार नाही ना मग. म्हणून इन्स्ट्रक्शन नीट ऐकता आले पाहिजेत. मूलबंध लावा, मूलबंध, नाभीबंध ही अत्यंत गूढ टेक्निक आहे. आता पिरॅमिडला सुद्धा टंग टू द जीभ गेली. जीभ लगेच टाळूला चिटकायला लागली, जी अतिशय उच्च अवस्था आहे ध्यानातली. मग का नाही आपण जीभ टाळूला लावायची? असे गूढ जे काही रहस्य आहेत, ती मी कशी घेणार तुमच्यासाठी? तुम्ही जे काही मला उत्तरं देणार त्यावरच माझ्या लक्षात येईल ना, किती जण आहेत, काय आहेत? म्हणून ही उत्तरं देणं या ध्यानात महत्वाचं आहे. आणि म्हणूनच सूचना खूप कमी असणार आहेत. तर चला आता खूप झालेलं आहे आपलं. ध्यान करूया. सगळं मी हे एका व्हिडिओमध्ये सांगितलंय.